ही जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे राजन तेली आहेत आणि गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडतायत त्याच्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे सर्वोच्च नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी आदेश दिल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते या विधानसभा मतदारसंघात आहेत त्यांनी सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली आहेत त्यांचाच प्रचार करायचा आहे असे शरद पवार साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत. आणि आज जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्णतः राजन तेली यांच्या पाठीशीच उभा आहे. पक्षाचे आज बरेचसे प्रमुख कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या समोरच. राजन तेलींना विजयी होण्यासाठी आम्ही सर्वजण आमचे सर्व नेते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण बघतोय सुरेशभाई आहेत, नम्रता गोगल, रेवती सर्वजण इथे आहेत. राजन तेलींनाच विजयी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि कालच आदरणीय शरद पवार साहेबांनी परत एकदा सांगितलेलं आहे की जे पदाधिकारी दुसरीकडे कुठे असतील किंवा त्यांचे अजूनही त्यांचा वेगळ्या वाटा जर त्यांनी निवडलेल्या असतील तर त्यांना एक 4 दिवसाचा अवधी द्यायचा आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांनी परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहात सामील होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा प्रयत्न करायचे आहेत. आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी हेच आवाहन सगळ्यांना करतोय जे आमचे सहकारी आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्या सगळ्यांनी परत एकदा महाविकास आघाडीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायचं. 4 दिवसानंतर पक्षाकडे कुठले पदाधिकारी परत एकदा येऊन महाविकास आघाडीचं काम करतायत किंवा कोण काम करत नाहीये याचा विस्तृत अहवाल प्रदेशाध्यक्षांना जयंत पाटील साहेब यांच्याकडे निरीक्षकांच्या मार्फत निरीक्षक शेखर माने यांच्या मार्फत पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर पक्षाची भूमिका ठरेल या विषयात काय करायचं. याचं कारण असं आहे की त्या कोकण महिला अध्यक्ष असल्यामुळे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही त्या ठिकाणून अहवाल मागितलेला आहे. त्यांच्यावर आमच्या पक्षाच्या घटनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कारवाई करण्याचा अधिकार हा जिल्हाध्यक्षाला नाही. त्याचा अहवाल पाठवायला लागतो. तो त्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब घेणार. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही 4 दिवसाचा त्यांना अवधी देतोय. साहेबांनी स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. कारण एक कार्यकर्ता जोडायला वर्षानुवर्ष जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दीपक केसरकर गेल्यानंतर इथे पूर्ण बऱ्यापैकी रस्ता तळायला गेलेला असताना या कार्यकर्त्यांनी पक्ष उभा केलाय. त्या कार्यकर्त्यांना परत एकदा संधी द्यायची आहे. त्यांनी परत एकदा महाविकास आघाडीच्या प्रवाहात सामील व्हायचं. याच्यासाठी आम्ही एक 4 ते 5 दिवसाचा अवधी देतोय. त्याच्यानंतर आम्ही पक्षाला अहवाल पाठवणारच आहोत. कोणाला हे बघा जे अर्चना घरे यांच्यामुळे
नुकसान जर विचारलं तर आम्हाला नुकसान होईल, आम्ही ते नाकबूल करत नाही. महाविकास आघाडीचेच आहेत त्या आणि त्याच्यामुळे नुकसान हे होऊ शकतं. तुम्ही आणि पक्ष त्यांना कन्व्हिन्स करायला नाही, अजिबात नाही. आम्ही स्वतः आदरणीय शरद पुढाकार घेतला, तुम्हाला उमेदवारी घरी आणून देणार आहे, सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही जो प्रयत्न त्याचा जोरदार आवाज देऊन सांगितला, पण त्यानंतर आता आवाज झाला नाही. नाही, बऱ्याचशा घडामोडी घडल्या ज्या आपल्यापर्यंत कदाचित पोचल्या नसतील. स्वतः शरद पवार साहेब सुद्धा, मला वाटतं प्रवीण भाई आणि विक्टर टॉन्टस त्याला साक्षी आहेत, ते स्वतःच गेलेले होते. त्यांनी आदरणीय शरद पवार साहेब त्यांच्याशी स्वतः बोललेल्या होत्या. त्यांना कन्व्हिन्स करण्यात कोण अजिबात हे आम्ही कमी पडलो असं मी मानत नाही. परंतु संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला लागतो. ही सीट जर राष्ट्रवादीकडे असती तर 100% त्याच उमेदवार होत्या. पण ही सीट शिवसेनेला सोडायचं ठरल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आणि अनेक ठिकाणी जिथे आता शिवसेनेच्या सुद्धा काही लोकांनी असा त्याग केलेला आहे बाहेरच्या ठिकाणी, तिथे राष्ट्रवादीला उमेदवारी दिलेली असे सुद्धा बरेच मतदारसंघ आहेत. तर त्याच्यामुळे जे काही करायचं ते पक्षाने संपूर्ण ताकदीने केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे दोघांमध्ये जेव्हा दोन पक्ष वेगवेगळे झाले त्यावेळेस निष्ठावंत जे होते, आता तुमच्यासारखे निष्ठावंत साहेबांकडून किंवा काही लोक अजितदादांसोबत, तसंच त्याही पक्षामध्ये निष्ठावंत शिवसैनिक होते, पण निष्ठावंतांना डावलून काल परवा आलेल्या उमेदवाराला, आयात उमेदवाराला ऐन वेळेस उमेदवारी दिली गेली किंवा अंतर्गत जी घुसमैट आहे याचा परिणाम महाविकास आघाडीला होऊ शकतो. मला नाही वाटत असं काही घुसमट वगैरे असेल असं मला काही वाटत नाही. याचं कारण की म्हणजे एक तर तो त्यांच्या पक्षाचा विषय, कारण तीनही तालुका अध्यक्ष आहेत काही कुठले राष्ट्रवादी. नाही, मी तेच सांगितलं ना. हा तुम्ही वेगळा प्रश्न विचारलात. आधीचा प्रश्न तुमचा वेगळा आहे आणि आत्ताचा प्रश्न वेगळा आहे. मी कुठे म्हणतोय की इकडे आहेत म्हणून? मी म्हणतच नाहीये ना. मी उलट त्यांना परत एकदा त्यांनी यावं असं आवाहन करतोय तुमच्या माध्यमातून. तो प्रश्न वेगळा आहे, आधीचा प्रश्न तुमचा वेगळा होता. तुम्ही आणि प्रवीण भाई प्रत्येक सभेत किंवा प्रत्येक वेळेस गावाकडे येतात, राष्ट्रवादीला घेतला की जयंत पाटील पण म्हणाले की टप्प्यात कार्यक्रम होतो, टप्प्यात कार्यक्रम राष्ट्रवादीचाच झाला. नाही, मला वाटत नाही असं काही कार्यक्रम वगैरे काही होत नाही. आम्ही म्हणतो चला, आम्ही आमच्या भावना मांडल्या, कारण आमची इच्छा होती की अर्चनाताई याच उमेदवार असणार आणि राष्ट्रवादीचा उमेदवार असावा असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला वाटतच असतं आणि ते स्वाभाविक आहे. जयंत पाटील साहेब ज्यावेळी सांगतात त्यांची सुद्धा मनातल्या भावना तीच होती की हा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळावा. त्यांनी शेवटपर्यंत हा प्रयत्न केला. परंतु काही वेळा मी तेच म्हटलं की 288 जागांचा विषय असतो, एका जागेचा विषय नसतो. 288 जागेत कधी कधी त्याग होतो, करायला लागतो पक्षासाठी. तसं काहीतरी झालं असेल, पण हा आम्ही एक स्वाभाविक निर्णय, तो काही असा कार्यक्रम वगैरे काही नाही. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीला सुद्धा मतदारसंघ शिवसेनेचे गेलेले आहेत. पण साहेब, एकीकडे रस्ता तळायला गेला होता, कार्यकर्त्याची उभारणी करायला वेळ लागला होता, एकीकडे तुम्ही अर्चना घालेला सहानुभूती दाखवता, दुसरीकडे कारवाईची भाषा करता. कारवाईची भाषा कोणीच केलेली नाही. मगासपासून तर सगळं बघा, एकदाही कारवाई हा शब्द आलेलाच नाही. आता तुमच्याकडून तोंडातून पहिला आला कारवाईचा शब्द. नाही, 2 मिनिटं थांबा. अहवाल असा पाठवणार, मी परत एकदा स्पष्ट करतो, अहवाल असा पाठवणार की जे पदाधिकारी येतील पक्ष, 4 दिवस देतोय ना आपण अवधी, पक्षावर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यांचा अहवाल म्हणजे कार्यकर्त्यांचा, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अहवाल पाठवणार. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अहवाल हा पक्षाकडे जाईल. जे पदाधिकारी आणि मी काय म्हणतो ते नीट एकदा लक्षात घ्या. त्या कोकण महिला अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे जिल्हा पातळीवर काम करतात त्या प्रत्येकाचा अहवाल जो माझ्या अखत्यारीत आहेत त्यांचा पाठवला जाईल. तो त्यांच्या महिला अध्यक्ष पाठवतील ना. मी परत एकदा सांगतो, नाही, एक लक्षात ठेवा, पक्ष जिवंत ठेवायला सुद्धा मेहनत घ्यायला लागते. ती त्यांनी घेतली हे 100% आहे आणि याच्याशी आमचं कोणाचंच दुमत नाहीये. आणि ती त्यांनी घेतली हे स्पष्टच सांगतो मी. त्यांनी घेतली आणि प्रत्येकाने त्याच्यात, मग त्यांच्याबरोबर विक्टर टॉन्टस, प्रवीण भोसले, सुरेश दळवी सगळेच होते. त्यांच्याबरोबर त्यांनी केली ना मेहनत, ती जी आहे ते आहे. पण नाही, हे काही असं काही नाहीये, हे तुम्ही सांगताय, असं काही नाहीये.
अजिबात असं काय तुम्ही गैरसमज सुद्धा करू नका तो की वरिष्ठ नेत्यांचा शेवटी हे जो पक्ष जे आहे तो निर्णय घेणार आहे. नितेश राणे असं म्हणाले की महाविकास आघाडी आमच्याकडचा उमेदवार आयात करावा लागला आणि ते गौरीशंकर खोत म्हणाले की आम्ही रिक्वेस्ट केली राजन दिल्लीला, कारण आमच्याकडे आर्थिकदृष्ट्या किंवा सगळ्या दृष्ट्या सक्षम असं कोण नव्हतं. नाही, गौरीशंकर खोत काय म्हणाले मला माहित नाही, किंवा नितेश राणे आता हे तुम्ही सांगताय त्याच्यावरून मी म्हणतो की बाबा त्यांनी आयात करण्याचा विषयच नाहीये. आयात वगैरे त्यांनी स्वतःहून येण्याची तयारी दाखवली आणि शिवसेनेने उमेदवारी कोणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, कारण हे 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे, त्याच्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्यांच्या जिल्हा प्रमुखांना विचारलं तर ते चांगल्या प्रकारे काही मायकाला शिल्लक नव्हता असं नितेश राणे म्हणतात, त्यावर काय सांगतात? नाही, पण त्यांना असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे ना. मी तेच सांगतोय, त्यांनी शिवसेनेच्या प्रमुखांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना. महाविकास आघाडीच्या बद्दल नाही, मी महाविकास आघाडीच्या मते शिवसेनेने जो उमेदवार दिलाय तो आम्हाला मान्य आहे, आम्हाला त्याचा प्रचार करायचा आहे. निवडणुकीच्या प्रयत्न केला 9 तारीखला विनायक राऊत सुद्धा इकडे आहेत, सावंतवाडी मतदारसंघातच दौऱ्यावर आहेत, तर विनायक राऊत या प्रश्नाचं चांगलं उत्तर देऊ शकतो. कधी नाही, विनायक राऊत ज्यावेळी म्हणाले हे तुम्ही जे म्हणताय ना त्याचं उत्तर विनायक राऊतच चांगलं देतील. प्रत्येकाने आम्ही किती प्रयत्न केलेत हे प्रत्येकाला माहिती आहे, कोणी नाही त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले. हे बघा, पक्षाला काय वाटलं हे महत्वाचं आहे. शरद पवार काय निर्णय घेतात तो आम्हाला मान्य करायला लागतो आणि तो आम्हाला बंधनकारक आहे, एवढंच आम्हाला माहिती आहे. फक्त महाराष्ट्रात कोण म्हणतात आणि अनेक मतदारसंघ शिवसेनेने राष्ट्रवादीला सोडले, राष्ट्रवादीने शिवसेनेला सोडले. आता आपल्याकडे 3 मतदारसंघ होते, 3 मतदारसंघ हे शिवसेनेला गेलेले आहेत. अशा वेळेस राष्ट्रवादीची जी ताकद आहे ती कमी पडली काय असं वाटत नाही? मुळात शरद पवार साहेबांपर्यंत आमची ताकद लक्षात घ्या. राष्ट्रवादी मी मगाशीच सांगितलं की साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक. साहेबांनी निर्णय घेतलाय हा विधानसभा मतदारसंघ जर सोडायचा तर तो त्यांनी काहीतरी विचारपूर्वक घेतला असेल, त्याच्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे. पण आता हा जो राष्ट्रवादीचा जो समन्वय आहे कार्यकर्त्यांचा राजकीय प्रचाराचा तुमचा वरिष्ठ नेता येऊन त्याच्यात काय समन्वय साधणार दोघांमध्ये? या 8-10 दिवसात, या 4-8 दिवसात काही नेते येण्याची शक्यता आहे. म्हणजे मला वाटतं उद्धव ठाकरेंची सभा लागते सावंतवाडीत, त्याच वेळी राष्ट्रवादीचे सुद्धा काही नेते येण्याची शक्यता आहे. म्हणजे दिली जाते ते आर्थिक समजूत होत आहे, तर इथलं जे काही झालं ते तसंच झालंय का? त्याच्यामुळे राष्ट्रवादी नाही, आम्हाला कल्पना नाही संजय शिरसाट काय म्हणाले, कारण आर्थिक समझोते वगैरे हे आमच्याकडे काय नाहीच आहे, कारण आर्थिक परिस्थिती नसलेलेच कॅन्डिडेट आहेत आमच्याकडे सगळे. त्याच्यामुळे त्यांचे जे आहेत तेच आर्थिक परिस्थितीचे सक्षम लोक त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे आर्थिक समझोता वगैरे काही नाही. जो पक्ष मित्र पक्ष जो निर्णय घेणार त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. आता हे बघा, आमचे जिल्हाध्यक्षांनी जे सांगितलेलं ती वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर अर्चनाताईंच्या बरोबर विक्टर दांडस आणि माझ्या समक्ष साहेब त्यांच्या बरोबर स्वतः बोलले आणि स्वतः बोलून त्यांना सांगितलं की तुम्हाला पुढे भवितव्य आहे, तुम्ही असं करू नका, तुम्ही तुमची उमेदवारी मागे घ्या. त्या पण काय सांगत होते ते आम्हाला ऐकू येत होतं की मी पक्ष वाढवला, मी अमुक केलं, मी तमुक केलं. त्याच्यावर शरद पवार साहेबांनी सांगितलं की हे प्रवीण भोसले आहेत, जिल्हाध्यक्ष अमित सामंत आहेत, सुरेशभाई दळवी, विक्टर डांटस, त्याचप्रमाणे महिला सगळ्या इथे पदाधिकारी बसलेले आहेत. त्यांना सगळ्यांना मी आदेश दिले होते की तुमचं महत्व वाढवलं पाहिजे. तुम्हाला इथे सावंतवाडीतून निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आम्हाला मुंबईला बोलून सांगितलेलं आहे आणि साहेबांचा आदेश घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो आणि पक्ष वाढवण्याला त्यांना मदत केली. त्यांनी एकट्यानेच पक्ष वाढवला अशातला भाग नाही. सुरेशभाई आता 30-35 वर्ष राजकारणामध्ये आहेत, त्यांनी त्यांना एवढं मोठं बळ दिलं, मी त्यांना बळ दिलं, सगळ्यांनी आम्ही इथे बसल्याने सगळ्यांनी बळ दिलं. राष्ट्रवादी म्हणून बळ दिलं, अर्चनाताई म्हणून बळ दिलं नव्हतं. आणि आमची अपेक्षा होती, शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी हिला उमेदवारी देऊया, तसं होईल. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे
राष्ट्रवादी वाढवण्यासाठी शरद पवारांच्या विचाराने आणि आदेशाने यांना मदत केली आणि त्यानुसार साहेबांचं त्याने ऐकायला पाहिजे होतं. एवढा मोठा राष्ट्रीय नेता त्यांना सांगत होता तुम्हाला पुढे संधी देतो. अरे तुम्ही पुढे ज्या पावलं टाकली किंवा पक्षाला इथे तुम्ही उभं करण्यामध्ये प्रयत्न का करू शकला? तर शरद पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना, त्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं होतं, प्रांताध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं. अर्चनाताईला कसं काय, शेवटी सगळ्या पक्षाने त्यांना असं प्रोजेक्ट केलं आम्ही सगळ्यांनी शरद पवार साहेबांच्या सांगण्याने, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली. त्यांनी स्वतःचे 4 पैसे खर्च केले, हे की आम्ही नाकारत नाही. त्यांनी काही जे काय ते अत्यंत चांगले उमेदवार आहेत असं आमचं सुद्धा मत होतं आणि त्याच्यामुळे आम्ही करत होतो. परंतु एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर साहेबांनी त्यांना पण हेच सांगितलं की एकदा पक्षाने निर्णय घेतलेला आहे की ही सीट आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना नियमाप्रमाणे गेलेली आहे, ती सुद्धा काय त्याने खेचून घेतलेली सीट नव्हे. नियमाप्रमाणे ज्या मतदारसंघामध्ये मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला होता त्या पक्षाला ही जागा महाराष्ट्रातल्या एकच नव्हे मी सांगत, हे तत्व होतं, त्या तत्वाप्रमाणे ही सीट आपल्या शिवसेना बाळासाहेब ठाकरेंना गेली आणि त्यांनी त्याच्यातून राजन तेलींना ही उमेदवारी दिलेली आहे. आम्हाला सगळ्यांना सुद्धा दुःख आहे की ताईने एवढ्या मोठ्या नेत्याचा अवमान करायला नको होता, सुप्रियाताई सुळेंचा अवमान करायला नको होता. आम्ही त्यांचे सहकारी, ज्येष्ठ सहकारी सुरेशभाई पासून सगळ्यांनी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका, थांबा, तुम्हाला पक्ष चांगल्या पदावर घेऊन जाईल. त्यांनी या सगळे इथे बसलेले आमच्या सगळ्यांचा अवमान करायला नको होता. पक्ष एका माणसाने वाढत नाही. एक राष्ट्रीय नेता सांगतो आणि तुम्ही त्यांच्या घरातल्या होत्या, कुटुंबातल्या होत्या म्हणून आम्हाला वाटलं तुम्ही त्या तुमचा समज तोच आमचा समज. त्याला पाठी घ्यायला सांगलं असेल आणि नंतर पक्ष जिवंत राहण्यासाठी काही जणांनी त्यांना प्रोत्साहन दिलं असेल. आम्ही काल परवाच्या प्रेसमध्ये प्रोत्साहन दिलं असेल तर हे लक्षात घ्या. आमचं सगळ्यांचं हे मत आहे की त्याने शरद पवार साहेबांचं ऐकायला पाहिजे होतं, सुप्रियाताई सुळेंचं ऐकायला पाहिजे होतं, जयंत पाटलांचं ऐकायला पाहिजे होतं. आम्ही सगळे ज्येष्ठ त्यांना सांगत होतो तुम्ही मागे घ्या. त्याचं कारण काय, पक्षाने आम्हाला सांगितलं होतं त्या तोपर्यंत आम्ही तुम्हाला मोठं केलं, तुम्हाला शक्ती दिली, तुमच्या पाठी मी सुद्धा. मला काही जण तुम्ही पत्रकार म्हणायचं काय हो भाई असं काय, तर मी तुम्हाला स्पष्ट त्यावेळेला सांगत होतो की बा हे पक्षाचे आदेश आहेत. शरद पवारांच्या मनात ही सीट त्यांना द्यायची होती आणि त्यांना 5 वर्षामध्ये सगळी ताकद एवढं बघितलं की आमची ती महाविकास आघाडी आपली राष्ट्रवादी पक्षाची जयंत पाटलांनी सगळी जी हे होती यात्रा होती ती इथे आणली सावंतवाडीला. सावंतवाडीच्या या आपल्या स्टेजवरून त्यांनी सांगितलं की बाबा मी इथे आता घोषणा करू शकत नाही एवढंच, परंतु तुम्ही सगळे कामाला लागा. आम्हाला तसं वाटलं होतं. परंतु एकदा सीट होती त्याला सीट कायमस्वरूपी सोडताय का? आणि उभाटा शिवसेना कसं म्हणताय की ताकद राष्ट्रवादीची नाही आमचीच आहे, मग तुम्ही मान्य करताय का की राष्ट्रवादीची ताकद नाही? हे बघा, प्रश्न असा आहे की तत्व कुठे ठरलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेब आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत. या 3 नेत्यांनी 3 पक्षांनी जी तत्व जे ठरवलं त्याप्रमाणे ही जागा जो उमेदवार गेल्या वेळेला ज्या पक्षाचा होता, महाराष्ट्रामधलं बोलतोय मी, 288 जागांमध्ये ज्या पक्षाचे उमेदवार होते त्या पक्षाला दिले गेले. त्याच्यातून सावंतवाडीची सीट जरी दीपक केसरकर जिंकले असले तरी सुद्धा ती शिवसेनेची होती. नंतर ते दुसऱ्या पक्षात गेले वगैरे तो इतिहास वेगळा आहे, परंतु शिवसेनेची सीट होती आणि त्या अनुषंगाने त्याच्यात तत्व काय बदलेल तसं. आता शेवटी आम्ही तर काय थोडस मागे गेला असं तुम्हाला वाटत नाही? काय म्हणले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं मजबूत असताना तुम्ही मागे गेला असं तुम्हाला वाटत नाही का? एक लक्षात घ्या, आमच्या पक्षाचे नेतृत्व शरद पवार साहेब आहेत, ते योग्यच निर्णय घेणार. बॉस इज ऑलवेज करेक्ट या मताचे आम्ही राष्ट्रवादीचे सैनिक आहोत. त्यामुळे याच्यामध्ये एकही सैनिक असा मिळणार नाही. तर ऐका, याच्यामध्ये एकही आमच्या शरद पवारांचे आम्ही सगळे सैनिक आहोत, बरोबर आहे ना? आम्ही सगळे शरद पवार साहेबांचे सैनिक आहोत. शरद पवार हे नेहमी तुम्हाला माहिती आहे देशामध्ये एक धुरंधर राजकारणी मानला जातो
आमच्या सगळ्यांचं हित निश्चितच शरद पवारांच्या हातात आहे आणि आमच्या सगळ्यांचं हित निश्चितपणे राष्ट्रवादीचं हित सांभाळण्याची समर्थ नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. तुम्हाला आहे की 2 वेळा तुम्ही राजनतेला येऊन पवार साहेबांना भेटला, त्याच्यामुळे लोकांमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यावर मुंबईला गेला माहित नाही पण तुम्ही गेला. हा गैरसमज चुकीचा आहे. आम्ही शेवटपर्यंत अर्चनाताईंच्यासाठीच प्रयत्न केले. भेटला ना राजनतेला? राजन तेलींना भेटलं, बरोबर आहे. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजन तेलींनी मला विनंती केली, मी आता माझा भाऊ महाविकास आघाडीचा उमेदवार झालाय. शरद पवार साहेबांनी आम्हाला पहिलेच विक्टर रंटाचं मला सांगितलं, महाविकास आघाडीचं काम करा, महाविकास आघाडीला मदत करा, महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांना ताकद द्या. त्यांना घेऊन आम्ही मुंबईला गेलो तर त्याच्यात काय चुकी आहे? या मतदारसंघात अर्चना घारेंना काय अनुभवाचा सल्ला तुम्ही देऊ इच्छिता? नांदा सौख्य भरे. आम्ही पोलीस दरम्यान परवा एक स्टेटमेंट घेतलं, डेअरिंग करतायत. कालपर्यंत तुम्ही सगळे एकत्र होता. आम्हाला सुद्धा त्या वेळेला आपली जी एकजूट होती ती आज दुबंगलेली, पण त्यांनी एक शब्द वापरला आम्हाला साहेबांचा. या शब्दाकडे तुम्ही कसं बघता? मी कुठे शब्द वापरला? मी नाही वाचलं. प्रेसमध्ये आलाय का कुठे? होईल तर छापलंय. कुठल्या साहेबांचा पण? साहेब तुमची एकच आहे. तसं नाही हो साहेब, तसं नाही. पवार साहेबांचा आदेश. आता पवार साहेब स्वतः माझ्याशी बोललेले आहे, यांच्याशी बोलले. मग साहेबांनी जो आदेश जिल्हाध्यक्षांना दिला आहे किंवा यांना दिला आहे तो महत्वाचा आहे ना. आणि पवार साहेबांनी आम्हाला काय सांगितलं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नाही, आम्हाला जो आदेश दिलाय त्यांना आदेश काय मला कल्पना नाहीये. ते चौकशी करायला लागेल कुठले आदेश कोणाला काय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3 पक्ष चालयन झाले, तुम्हाला सगळं माहित आहे. मगाचपासून मी ऐकतो, तुम्ही ऐकतो. आणि शिवसेना राष्ट्रवादी संघ आहे, त्याच्या पार्टीचा झाला का की हे तिकीट काय आहे ना, हे दीपक केसरकर ज्यावेळी शिवसेना होते त्यांना बहिणी सांगितल्याप्रमाणे ते तिकीट राजन केलेलं आता मिळालेलं आहे. ते तिकीट कोणाला द्यायचं हे त्या पक्षाचा निर्णय आहे, त्या पक्षाने तो घेतलेला आहे. राजन हे परिपक्व अशा प्रकारचे राजकारणी आहे आणि निश्चितपणे ते बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. 2-3 वेळा ते निवडणुकही लढवले आहेत, भरपूर अनुभव आहे. आणि या मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी त्यांना माहित आहे. प्रत्येक मतदारापर्यंत ते पोहोचतील अशा प्रकारचा एक वातावरण या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आणि 3 पक्षाची आघाडी असल्या कारणाने आणि आपले सगळे नेते मंडळी एकत्रित असल्या कारणाने आपला विजय 100% निवडून त्या ठिकाणी राजन केली येतील अशा प्रकारची मला तरी अपेक्षा आहे.